नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समृद्धी महामार्गाबाबत एक अपडेट समोर आला आहे तो आज आपण बघणार आहोत। तसेच या महामार्गावर काही वाहनांना नो एंट्री दिलेली आहे, ती कोणती असणार आहे आणि या महामार्गाची ओपनिंग कधी होणार हे आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई ते नागपूर हे 16 तासांचे अंतर केवळ 8 तासांवर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर ते शिर्डी 502 किलोमीटर अंतर पूर्ण झालं असून या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे। परंतु या बहुचर्चित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवासी वाहनांबाबत मोठा अपडेट समोर आला आहे। वाहतूक विभागाने अधिसूचना काढली असून या महामार्गावरून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी रिक्षांना परवानगी नाकारली आहे। त्यामुळे यापूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीमुळे चर्चेत असलेल्या या मार्गावरून दुचाकी सह रिक्षांना परवानगी नसणार हेही स्पष्ट झालं आहे। तसेच या अधिसूचनेत गाड्यांची वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे। वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या वेगाच्या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। तर वाहनांची वेग मर्यादा ही काय असेल तर ड्रायव्हरसह 4 सीटर कॅपॅसिटी असलेल्या कार, एसयूव्ही वाहनांसाठी फ्लॅट एरियात म्हणजेच सपाट भागात 140 किलोमीटर व घाट आणि बोगद्याच्या भागात ताशी 120 किलोमीटर अंतर निश्चित केला आहे। तसेच ड्रायव्हरसह 8 सीटर कॅपॅसिटी असलेल्या M1 प्रकारातील वाहनांसाठी फ्लॅट एरियात म्हणजेच सपाट भागात 120 किलोमीटर व घाट आणि बोगद्याच्या भागात ताशी 100 किलोमीटर अंतर निश्चित केलं आहे। तसेच ड्रायव्हरसह 9 सीटर कॅपॅसिटी असणाऱ्या M1 व M3 या प्रकारांतील प्रवासी वाहनांसाठी सपाट भागात ताशी 100 किलोमीटर व घाट आणि बोगद्याच्या भागात ताशी 80 किलोमीटर अंतर हे निश्चित केलं आहे। MSRDC द्वारे 701 किलोमीटर मुंबई नागपूर द्रुत गती मार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमोगा गाव ते ठाणे जिल्ह्यातील आमणे गावाला जोडणारा मार्ग संरेखन अलिग्नमेंट असलेला 6 लेन प्रवेश नियंत्रित रोड आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।